तो चेंडूला सरळ पाठवलंय आर पार, सीमा पार, षटकार. चला मॅडी घरात चेंडू गेलाय, तो जरा शोधून आणायचा आहे. षटकार. आमचे लाडके आयोजक आहेत मॅडी. पहिला चेंडू बीमर आणि बीमर वरती मिळालेले एक्स्ट्रा 4 रन्स 5 पहिला खरतर चेंडू, परंतु ऑफिशियली पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला षटकार. एकूण धावसंख्या एका चेंडूचा खेळ समाप्त होत असताना 11. आणखीन एक षटकार. खरं तर प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये खरं तर आक्रमक फटकेबाजी आणि ही शैली त्याची राहिली आहे. अशा प्रकारच्याच खरं तर बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जातोय. डाव्या हाताचा अगदी विस्फोटक खेळाडू जय गिरोबा जोहे मैदानावरती हा खेळाडू बरसला. बऱ्याचशा मैदानावरती या खेळाडूची बॅटिंग आपण पाहिली आहे. आणखीन एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंग चेस करत असताना सिंगल कंप्लीट, सेकंड साठी कॉल. थोडी घाई करावी लागली. 2 रन्स मिळाल्या. बॅटिंग करत असताना टीम शिव प्रेरणा रावे या टीमला धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 आपण पाहतोय. पहिला चेंडू बीमर, मिळालेल्या 5 रन्स, तदनंतर बॅक टू बॅक 2 आलेले षटकार. पुढच्या चेंडूवरती मिळालेल्या 2 रन्स, अशा एकूण 19 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. वाईट की मग्नो, इट्स अ नो बॉल. अगदी 22 यार्डच्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला. आज त्या लई मध्ये, त्या रिदम मध्ये राज मात्रेला पाहायला मिळत नाहीये. खरं तर राबे गावचे सुपुत्र एक लेजंड खेळाडू दिलीप दादांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण स्वागत करूया. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे दमदार सदस्य आणि एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज. खरं तर बरेच वर्ष ज्यांनी राबे क्रिकेटसाठी योगदान दिलं. चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. खरं तर ही लाईन आणि लेंथ योग्य आहे, परंतु आघाडीच्या चेंडूंवरती केलेलं आक्रमण, विशेष करून प्रवीण पाटीलची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कारगर ठरली. खरं तर धावांचा पाठलाग करत असताना राबे संघासाठी 68 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 20 धावा धाव फलकावरती. आणखीन एक दमदार हिट स्लॉट मध्ये होता, त्याला सरळ पाठवलंय बाजूवाल्याच्या प्लॉट मध्ये. षटकार. राज म्हात्रेच्या अगेन्स्ट आज बरसला प्रवीण पाटील. क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाहीये. क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट सुरक्षित म्हणून मानला जात नाहीये. खरं तर ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट साऊथ आफ्रिका 434 टार्गेट आणि ऑस्ट्रेलियन टीमला वाटलं की हा सामना आपण सहज जिंकू, परंतु हर्षल गिब्सची दमदार इनिंग आणि तदनंतर मिडल ऑर्डर बॅट्समननी दिलेलं योगदान आणि 434 धावा चेस केला. इकडे देखील एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आले एकूण 30 धावा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 षटकार, बीमरचा आलेला खरं तर एक चौकार,
एक दुहेरी फटका, आणखीन एक नो बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहिला. आमचे रावेचे 2 12th मॅन्स 12वे खेळाडू भरपूर टेन्शन मध्ये होते. जेव्हा खरं तर इनिंग समाप्त झाली तदनंतर समाधान त्यांची पाणी किंवा थंड पिण्याची इच्छा देखील नव्हती. आणि ज्या प्रमाणे पहिल्या षटकात 30 रन्स आल्या ते म्हणाले की आता पाणी प्यायला काही हरकत नाहीये. श्वास सोडला त्यांनी. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि आता 18 चेंडूंमध्ये 38 धावा करायच्या. सामना अगदी सोपा केला. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर भरपूर प्रेशर रिलीज झालं रावे टीमचं. शिवप्रेरणा रावे आणि कुलदेवत कलवे असा हा सामना आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर बैठक, एक घुटना वाकवला आणि चेंडूला पाठवलाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीक्षित पाटीलचा ब्रँडेड रावे संघासाठी हा चौकार. दुखापतग्रस्त असताना देखील आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावाची जर्सी जेव्हा एखादी खेळाडू परिधान करतो ना तेव्हा सर्व काही विसरून त्याला फलंदाजी करावी लागतोय. दीक्षित पाटीलला आपण पाहतोय बॅटची एज घेत. चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. रन्स मिळाली एक सिंगल. दीक्षितला ठाऊक आहे आज प्रवीण पाटीलने नाश्त्यामध्ये काहीसं वेगळं खाल्लंय. त्याची बॅटिंग जबरदस्त सुरू आहे आणि प्रवीण पाटील याच्याकडे प्रचंड ताकद आहे. डाव्या हाताच्या खेळाडूंकडे एक नैसर्गिक ॲबिलिटी, नैसर्गिक देणगी असते आणि त्यांचा बॅट स्विंग प्रचंड पाहायला मिळतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये युवराज सिंगला विशेष करून आपण पाहिले. 2007 T20 वर्ल्ड कप मध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या अगेन्स्ट मारलेले 6 षटकार फ्लिंटॉपने कल काढली होती युवराज सिंगची आणि ती फार महागात पडली इंग्लंड टीमला. नेक्स्ट बॉल, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द डिफेन्स, 4 रन्स. चांगल्या टच मध्ये तर चांगल्या लई मध्ये आहे. 360 डिग्री बॅटिंग सुरू आहे. ऑफ साइडला चेंडू जर का आला तर ड्राईव्ह पाहायला मिळाली. शॉर्ट पिच चेंडूवर पुलचा फटका, समोरला ओरपिच चेंडूवरच्या चेंडूवरती आक्रमक फटकेबाजी. व्हॉट अ सुपर बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील आज बरसलाय. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. संधी आली होती, संधी गमावली. षटकार जरूर मिळाला. खर तर असं म्हटलं जातं की किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि या लढवय्या योद्ध्याला आज खर तर नशिबाची साथ देखील आहे. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण की मी एक योद्धा आहे. शॉर्ट पिच, अरे बाबा असं फेकू नकोस. अशा चेंडूंवरती सकाळी खर तर झोपेतून उठवून जरी या खेळाडूला आणलं ना तरी देखील षटकार पाहायला मिळतील. मॅच ला आता 4 षटकार लागतील का की मग 3 षटकांमध्येच खराब खराब गोलंदाजी. पण खरं तर एखादा यॉर्कर, एखादा वाईड यॉर्कर, एखादा स्लोवर, वैयक्तिक 40 धावांची इनिंग एकदा जोरदार टाळ्या उद्या बॅट्समन प्रवीण पाटील साठी. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आता पाहायला मिळेल का. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 51 रन्स. बॅट्समॅन पाहायला मिळाला. बॅटची एज घेत विकेट वरती चेंडू फील्ड केला गेला. षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाले. बिनबाद 51. पहिल्या सत्रामध्ये 3ऱ्या षटकाने कमबॅक करून दिलं होतं रावे टीमला. कलवे संघासाठी 3रं षटक महत्वाचं राहील का, कमबॅक करून देणार राहील का. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये, अन्यथा हा सामना कदाचित गमवावा लागेल. परंतु सामना संपला नाहीये. क्रिकेट हा खेळ असा आहे की एखादी विकेट तुम्हाला मिळाली ना की जरूर तुम्हाला कमबॅक करून देखील होत असताना पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. 12 चेंडू आणि
17चं समीकरण. अद्याप 5 रन्स एक्स्ट्रा आहेत. तुम्हाला लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ती बॉडी लँग्वेज दाखवावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील, तुम्हाला काही रन्स रोखावे लागतील. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना संपला नाहीये. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहित. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला फील केलं गेलं. रन्स मिळाली 1 सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 52. 52 रन्स ऑन द बोर्ड. 52 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 68 68 धावांचं खरं तर टार्गेट मैदानाच्या आतमध्ये उभं केलं गेलंय कलबे टीमच्या माध्यमातून. आणि हे मोठं टार्गेट आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 68 करायचे आहेत, परंतु आघाडीच्या गोलंदाजांनी भरपूर मार खाल्ला. ऑफ स्टिकच्या बाहेर आणि पंचांकडून मात्र निर्णय आला आहे. इट्स अ वाईट बॉल. हा मम्मी. यावेळेसचा चेंडू समोरला आणि त्याला देखील सरळ पाठवलं आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हॉट अ सुपर बॅटिंग. सुपरमॅन. मैदानाच्या आतमध्ये रावे गावचा प्रवीण पाटील ची ही मॅजिक इनिंग खरं तर पाहायला मिळाली. वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती या खेळाडूला आपण पाहतोय. सांघिक धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 59 59 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. पण एकही गडी न गमावता खरं तर 59 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अद्याप विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता असेल. चला मॅच बॉलला जर का उशीर होत असेल तर मग नवीन चेंडू, परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल देखील आलाय. बस थँक्यू. आयोजकांचं आपण कौतुक करूया. खरं तर हा चेंडू शोधून देण्यात त्यांचं देखील मोलाचं योगदान राहिलंय. मॅच बॉल. ज्या चेंडूवरती स्कोरिंग स्ट्रोक्स येत आहेत तो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. 9 धावसंख्येची आवश्यकता असेल शिवप्रेरणा रावे या टीमला आणि वैयक्तिक 4 धावसंख्येची आवश्यकता. अर्धशतकीय खेळीसाठी त्या ठिकाणी कॅच होती, परंतु आज नशिबाची साथ. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि फेकी खराब होती. 2 रन्स मिळाल्या. 61 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. विजयासाठी रावे संघाला अद्याप 7 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि वैयक्तिक अर्धशतकासाठी फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता असेल. फलंदाज प्रवीण पाटील या खेळाडूला. बॅटची एज घेत शॉर्ट थर्ड बँडला बीट करत चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालंय. व्हॉट अ सुपर बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि प्रवीण बॅट दाखवायची. चला खरं तर प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी. व्हॉट अ सुपर बॅटिंग. खरं तर कोणत्याही प्रकारची संधी दिली नाहीये. कॅचेस जरूर पकडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला, परंतु तदनंतर मात्र रडार मध्ये आलेल्या प्रत्येक चेंडूला सीमा पार पाठवलं. 5 धावसंख्येची आवश्यकता. ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. दिशा दाखवल्या. सुपर बॅटिंग. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. रन्स मिळाल्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय 65. विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता असेल. MSD स्टाईल मध्ये आता मॅच फिनिश केली जाईल का हे मात्र आता पाहूया. चांगला फटका. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश. वेल प्ले.